आज मी रियांसाठी ना हेल्दी ब्रेकफास्ट बनवला होता, तो मी तुम्हाला शेअर करतेच. त्याआधी आज आमच्या घरात भाजीवाला आला होता. नाव काय माहिती आहे का त्याचं? रियांश होता. आणि तो मला भाजी विकत होता. आणि खरंच खूप अशी क्विटची स्माईल देत तो भाजी विकत होता. मला खूप मस्त वाटत होतं. आणि काय माहिती मुलांचा ना कधी चेंज होईल ना मूड सांगता येत नाही. नंतर 2 मिनटं खेळतात, तर 2 मिनिटांनी रडतात आणि त्यांचा मूड न सांभाळता संपता आईचा दिवस कधी निघून जातो तोही कळत नाही. चला तर संध्याकाळच्या टायमाला रियांश तर पप्पांचीच वाट बघत असतो. त्याच्यानंतर पप्पा आले आणि मग तो असा काहीतरी डान्स करायला लागला होता. चला तर बेबीसाठी नाश्ता काय करावं हे जर सुचत नसेल ना तर एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा. आणि खूप अशी हेल्दी रेसिपी आहे. सगळ्यात आधी मी रवा घेतला होता, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला होता आणि वेलची, ड्रायफ्रुट्स पावडर आणि 2 केळी अशी सोलून टाकली होती. आता त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं. जास्त दूध ॲड करू नका, त्यामुळे ना पातळ होईल आणि पॅनकेक व्यवस्थित येणार नाही. आणि अशा प्रकारे ना चमच्याने अशी मॅश करून घ्यायचं आहे. आणि गॅसवर ठेवला तवा, तव्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आणि अशी गोल 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 असे मी त्याच्यासाठी पॅनकेक बनवले होते. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पॅनकेक बनवू शकता आणि मुलांना खूप आवडीने खातात. आणि ना असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करून दिलं ना मुलांना तर मुलांना पण खूप आनंद होतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशी हेल्दी रेसिपी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.